श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 HP खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री। तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे। महाराज की जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, आपले माजी मंत्री आणि या विभागातील लोकप्रिय लोकनेते साबिरबाई शेख यांनाही विनम्र अभिवादन करतो। आणि व्यासपीठावर उपस्थित माजी मंत्री आणि ज्यांनी नारायणगावचा पाणी प्रश्न सोडवला ते आपले आमदार विजय शिवतारेजी, आणि आपला माणूस कोण? विकासाचा वादा शरद सोनावणे। हेलिकॉप्टर पाठवलेलं मी त्यांना। माजी आमदार बाळासाहेब दांगट, ज्यांचा प्रवेश झाला ते आपले बाबूशेठ पाटे, चांगली मोठी तोप आहे। आता इकडे एक तोप, इकडे एक तोप। विकास रेपाळे, राम रेपाळे, ज्यांचा प्रवेश झाला ते देवराम लांडे, आदिवासी वादळ, आता ते भगवं वादळ झालंय। प्रसन्ना डोके, रोहन शिंदे, लताताई आंबले, निलेश मुटके, जीवन शिंदे, संतोष चव्हाण, शुभदाताई वावळ, संगीताताई वाघ, अलकाताई फुलपगार, संध्याताई भगत, स्वातीताई ढोले, आनंद रासकर, संदीप लेंडे, पप्पूशेठ गुंजाळ, पंकज कंसे, भरपूर लोक आहेत व्यासपीठावर। दम लागलाय मला। ज्यांनी मला निलेश मुटके, अरे घेतलं मी नाव त्यांचं। व्यासपीठ सादिक भाई अतार, अत्तरवाले, संतोष दांगट, व्यासपीठ मोठा आहे। आणि ज्यांनी मला ही नावं लिहून दिली, आता काही राहून गेले असतील तर ज्यांनी दिले नावं त्याची जबाबदारी आहे। व्यासपीठ एवढं भव्य दिव्य आहे। हे व्यासपीठ आपल्या शिवसेनेचं वैभव आहे आणि समोर बसलेली ही शिवसेनेची दौलत आहे आणि शिवसेनेचं ऐश्वर्य आहे, संपत्ती आहे, हीच संपत्ती आहे। व्यासपीठ भरलेलं आहे आणि शेवटच्या टोकापर्यंत माझ्या लाडक्या बहिणी, ए बाबा थांब, लाडके भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात बसले नसते तर व्यासपीठाची शोभा वाढली नसती। ही शोभा तुम्ही वाढवलेली आहे। आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ सगळे इकडे आले। 9 वाजून गेले, मी तरी सुद्धा शरदला सांगत होतो की अरे बाबा, गावाकडची माणसं जास्त वेळ थांबत नाहीत, लवकर जातात, तू लवकर घे। शरद म्हणाला, मी आपला माणूस आहे, तशी माझी माणसं आहेत, आपली माणसं आहेत हे सगळे। आणि रस्त्याने बघ येताना हजारो कार्यकर्ते या एकनाथ शिंदेचं स्वागत करत होते, आशीर्वाद देत होते। हे प्रेम मला सगळ्या पदांपेक्षा मोठं आहे। मी मुख्यमंत्री होतो, शरदनी सांगितलं तेव्हा सीएम म्हणजे कॉमन मॅन। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे, आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन। सर्वसामान्य माणसाला समर्पित असलं पाहिजे।
सर्वसामान्यांची नाळ तुटता कामा नये. आणि आम्ही टीम म्हणून काम केलं, आपल्याला माहित आहे. 2.5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून हा तुमचा एकनाथ शिंदे या महाराष्ट्रात फिरला. किती निर्णय घेतले मला माहितच नाही. आज बिबट सफारीला म्हणाले पैसे दिले. मी परवा सिंधुदुर्गात गेलो आपल्या कुणकेश्वर आणि भराडी आईच्या दर्शनाला. तिकडे मंत्री नितेश राणे मला म्हणाले, साहेब हा पूल आहे ना इकडचा, हा इथून तिकडे जाणारा, त्याला 180 कोटी रुपये तुम्ही मंजूर केलेत. मला माहीतच नाही. इथं विजय बापू शिवतारे आहेत. विजय बापू, आपल्याकडे किती कामं झाली? 6 महिन्यामध्ये 2000 कोटी रुपयांची कामं झाली. 2.5 वर्षात आता तो बॅकलॉग यांचा पण भरून काढायला लागेल आपल्याला. आणि मी बघितलं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं गोदरे गावात बघितलं. मला आधी सांगत होते शरद भाऊ की तिकडे एकदा आपल्याला जायचं आहे. खरंच एक थक्क करणार या ठिकाणी शिवप्रभूंचं मोठं स्मारक होतंय. आणि जगातल्या सगळ्यात उंच पुतळा तिथं होतोय शिवाजी महाराजांचा. हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. खरं म्हणजे जमिनीपासून 411 फुटावरचा हा पुतळा जगाचं लक्ष वेधून घेणारा आहे. आणि शरद भाऊनी त्याची सुरुवात केली आहे. मी आता पाहून आलोय. डॉक्टर श्रीकांत पण येऊन गेले, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे येऊन गेले. आता पुढची जबाबदारी या एकनाथ शिंदेची आहे. इकडे शिवनेरी शिवजन्मभूमी परवाच मी येऊन गेलो. सकाळी मी होतो, देवेंद्रजी होते, अजितदादा होते, शरद सोनावणे होते. आणि इकडे शिवनेरीचे किल्लेदार इकडे आहेत. शिवनेरीचे किल्लेदार आणि शिल्लेदार. आणि इकडं पुरंदरचे किल्लेदार आहेत. मी त्यांच्या सभेत गेलो होतो तर पुरंदरचा किल्लेदार हा शिवतारे बापूच असतील असं मी सांगितलं. आणि त्यांनी ते खरं करून दाखवलं. त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. पुरंदर शत्रूच्या हातात देऊ नका असं मी म्हणालो. आणि पुरंदरच्या कार्यकर्त्यांनी, सैनिकांनी पुरंदरवर भगवा फडकवला. आणि मी आभार सभेला तिकडे गेलो होतो. इथंही तुमचे मी आभार मानायला आलोय. शेवटी आज आपल्या माणसाने प्रवेश जरी घेतला असला तरी हा मूळचा बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा आणि एकनाथ शिंदेच आहे. आणि म्हणून तुमचे देखील मी आभार मानायला आलो. अपक्ष आमदार या लाटेमध्ये निवडून येणं शक्य नव्हतं. कारण मला सगळे विचारतात ही कसली लाट आहे. मी बोलो लाट नाही, ही माझ्या लाडक्या बहिणींची महालाट आहे. आणि भले पडले, परंतु शिवनेरीचा शिलेदार, हा किल्लेदार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्यांची जन्मभूमी, इथं मात्र भगवा डौलाने या पट्ट्याने फडकवला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, शिवनेरीची माती कपाळाला लावून या ठिकाणी आपण काम करणारे लोक आहोत. जिथं गवतालाही भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे. आज मी त्याच भाल्यांना म्हणजे तुम्हाला सगळ्यांना वंदन करायला आलोय, तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय. खरं म्हणजे इथं आल्यानंतर छाती अभिमानाने फुलून जाते. कारण
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर एक ऊर्जा ऊर्जा प्रेरणा मनामध्ये येते. गवतालाही भाले फुटतात आणि छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शारे उठतात. आता छावा छावा सिनेमा आलाय, छावा. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा चित्रपट येतोय. बघितलं का तुम्ही? बघितलं नसला तर सगळ्यांनी बघा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, परम महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. काय चित्र, काय शौर्य. त्या औरंग्याचं कौर्य आणि संभाजी महाराजांचं शौर्य त्या चित्रपटात दाखवलंय. खरंच अंगाला शार येतात, काटे उभे राहतात. आणि म्हणून यासाठी मी म्हणालो मगाशी, हे दोन्ही माझे आमदार, एक पुरंदर एक शिवनेरी. आता तुमचं म्हणणं आहे की जुन्नरचं शिवजन्मभूमी शिवनेरी, शिवनेरी तालुका करायचं असं म्हणणं आहे. जनतेचा आशीर्वाद असला तर सगळं होतंय. मी आपल्याला माहित आहे, मुख्यमंत्री असताना जे माझ्याकडे आले, करतो बघतो पाहतो, माझ्याकडे नाही. लावला फोन, काम करून टाक, चिठ्ठीवर सही केली. मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढ्या मी सह्या केल्या ना, त्या 25 वर्षात झाल्या नसतील. कुठलं रेकॉर्ड होईल माहित नाही मला. मुख्यमंत्री सहायता निधी महाविकास आघाडीमध्ये 2.5 वर्षात 2.5 का 3 कोटी दिले होते. या तुमच्या एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये दिले. 460. हजारो लोकांचा जीव वाचवला आपण. या हाताला माहित नाही. तुम्हाला खरंच सांगतो, इथं सईद भाईने प्रवेश केलाय. कोल्हापूरच्या सभेत एक मुस्लिम मुलगी आली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं, छोटूस. मी म्हणालो हिचं काहीतरी काम असेल. म्हणलं काय ताई तुझं काय काम आहे? बोले ये छोटी दुआ है, दुआ. बोले दुआ? बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि से इसको पैसा दिया, इसके लिए इसकी जान बच गई, इसलिए इसका नाम मैंने दुआ रखा है. कोण कुठलं कधी यायचं, कधी मदत व्हायची कधी कळलं नाही. या एकनाथ शिंदेने कधीही माझ्याकडे आलेला कुठल्या पक्षाचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा कधी नाही पाहिलं. काम काय आणि काम जे आहे ते करण्याचंच काम केलं. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी शरद सोनावणे यांना निवडून दिलं. शरद सोनावणे पण हुशार आहे. त्यांनी निशाणी घेतली होती काय माहित आहे ना? अरे गरीबाचं भाव नाही ते. गरीबाचं या एकनाथ शिंदेने पण कधी काळी ते चालवलं. आणि या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेच्या रिक्षाने मर्सिडीजला पण मागं टाकलं ना. उठाव झाला. माझ्या बरोबर मंत्री होते, मी मंत्री होतो. सत्ता सोडण्याचं काम आम्ही केलं. सत्तेतून पाय उतार झालो आणि सत्तेच्या विरुद्ध गेलो. लोक सत्तेच्या बाजूने जातात, पण जेव्हा शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं, जेव्हा शिवसेना अडचणीत आली, शिवसेना धोक्यात आली, धनुष्यबाण धोक्यात आला, त्यावेळी एकनाथ शिंदेने आवाज उठवला आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं अन्यायाविरुद्ध लढा, संघर्ष करा. आणि तो संघर्ष 3 वर्षापूर्वी तुमच्या एकनाथ शिंदेने केला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणलं. सांगा मला, जर सरकार बदललं नसतं तर लाडकी बहीण योजना झाली असती, लाडका भाऊ योजना झाला असता, शेतकरी सन्मान योजना झाली असती. काहीच झालं नसतं. आता मी सांगतो, माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत. या लाडक्या बहिणींची योजना, पात्र माझ्या लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होणार नाही. कारण या योजना केल्या
तुम्ही आम्हाला भरभरून मतांचा वर्षाव केला. आतापर्यंतच्या इतिहासात 232 आमदार महायुतीचे कधी आले होते का शरद बापू? कधीच नव्हते. लँडस्लाइड एकदम सगळ्यांचा सुपडा साफ झाला. लाडक्या बहिणींना मी म्हणालो होतो हे सावत्र भाऊ कोर्टात गेले तुमची योजना बंद करायला, खोडा घालायला. कोर्टाने पण त्यांना लप्पड दिली, बोला भागो. मी तेव्हा म्हणालो प्रचारामध्ये, हे दुष्ट सावत्र भावांना तुमच्याकडे येतील ना मतदानाला तेव्हा लक्षात ठेवा. माझ्या लाडक्या बहिणीने आणि ज्यांनी खोडा घातलाय त्यांना काय दाखवायचा असतो तो स्वतः दाखवला नाही, चांगलाच लगावला. आणि चारी मुंड्या चित. अरे विरोधी पक्ष नेता बनायचे एवढे पण आमदार नाही दिले. मी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात बोललो मुख्यमंत्री झाल्यावर. मी म्हणालो, माझ्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते. मी म्हणालो, काही लोक म्हणत होते की हे जे गेलेत ना एकनाथ शिंदे बरोबर त्यातला एकही आम्ही निवडून येऊ देणार नाही. मी म्हणालो, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. मी आणि देवेंद्रजी मिळून 200 पार केल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर हा एकनाथ शिंदे गावाला शेती करायला जाईल. आणि तुमच्या आशीर्वादाने 232 आले. आता हे 233 आहे. आणि म्हणून आपल्याला माहित आहे शरद सोनावणे निवडणुकीमध्ये काही लोकांनी त्यांना हलक्यात घेतलं होतं. या एकनाथ शिंदेला हलक्यात घेतल्यावर काय झालं माहित आहे ना? अरे बाबा आता वाढवायला लागतील आपल्याला खाती. आणि आपल्याला मी सांगतो, निवडणुकीत ज्यांनी हलक्यात घेतलं यांना ते काय झालं माहित आहे ना? अरे टूट गए उसे तोड़ने वाले, जिसे पत्थर समझाता वो हीरा निकला हीरा. शरद दादा हा अमिताभ बच्चन आहे. एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. मी पण तसा डॉक्टर नसलो तर मोठे मोठे ऑपरेशन करतो. खासदार आपला डॉक्टर आहे श्रीकांत शिंदे. पण मला देखील हलक्यात घेतलं त्यावेळेस आपल्याला माहित आहे की सरकारचा टांगा पलटी घोडे फरार करून दाखवलं आणि कामही करून दाखवलं. 2.5 वर्षात या राज्याला पुढे नेलं. हे राज्य महाविकास आघाडीच्या काळात 3ऱ्या नंबरला गेलं होतं. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हे राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आणलं. नुसतं आम्ही सरकार बदललं नाही तर लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम केलं. का एक शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये? का पोटदुखी तुमच्या मनामध्ये? आणि मी काय सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलो नाही, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणायला मात्र मी आलेलो आहे. मगाशी काहीतरी आठवतंय मला, मगाशी कोणीतरी म्हणाल सर्वसामान्य कॉमन मॅन. या कॉमन मॅनला आम्हाला सुपरमॅन करायचं आहे. कॉमन मॅनला सुपरमॅन म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस, सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणायचे. सरकार कोणासाठी असतं? सरकार मायबाप शेतकऱ्यांसाठी असतं. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो 2.5 वर्षात 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीला आपण दिले. 45,000 कोटी. 6,000 मोदी साहेब देत होते, 6,000 आपण आता टाकले, आणखी त्याच्यात आपण वाढवतोय. आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्यांचं, मायबाप शेतकरी असतील, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, या सगळ्यांना किती योजना आपण केल्या आणि या राज्याला पुढे नेण्याचा उद्योग केले, उद्योग आणले. किती उद्योग आणले आपण, लोकांना रोजगार. आता या ठिकाणी आपल्याला MIDC करायचे म्हणाले शरद भाऊ. MIDC ला जागा देणार तुम्ही? कुठं?
पठारावर जर तुम्ही जागा दिली तर एकनाथ शिंदे शब्द देतोय तुम्हाला MIDC दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, शरद सोनवणे यांनी मला, आता ते इलेक्शन तर बोलू शकत नाही आपण, महायुती होती आपली, पण शरद सोनवणे हा निवडून येईल असं सगळीकडे वातावरण होतं. आणि तुम्ही देखील, पण शेवटी काय महायुतीचाच माणूस वाढला ना, महाविकास आघाडीचं नाही वाढला. महाविकास आघाडीने तर मंत्रिमंडळ बनवलं होतं, लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून बाबासाहेबांचं संविधान बदलणार, आरक्षण जाणार. आदिवासी आपले लांडे महाराज कुठे आहेत? आदिवासीचं आरक्षण जाणार म्हणाले. अरे आरक्षण घालवायचं तुम्हाला, आधी आरक्षण तर घटनेने दिलंय, ते जाऊ शकत नाही. पण ते तुम्ही खोटं फसवलं, फेक नरेटिव्ह केलं. शेड्यूल कास्ट मागासवर्गीयाचं आरक्षण जाणार, मतं मिळवली आणि त्यांचे 30 लोक आले खासदार आणि 31 एक आणखी अपक्ष, तो पण जॉईन झाला. आणि आमच्याकडे किती होते? 17च. ते म्हणाले आता विधानसभा पण आम्हीच जिंकणार. मंत्रिमंडळ तयार झालं, 5 स्टार हॉटेल बुक केली, सगळं झालं. म्हणाले आम्ही एक जेलमध्ये टाकू, बर्फाच्या लादीवर झोपवू आणि मारू. काय काय बोलायला लागले. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सर्व बुकिंग रद्द करून टाकली आणि मग बसले गुमान गप. अरे 4-5 महिन्यामध्ये एवढं आम्ही लोकांसाठी केलं आणि महाराष्ट्रामध्ये फिरलो. शासन आपल्या दारी 5 कोटी लोकांना फायदा, लाडकी बहीण योजना 2.5 कोटी लोकांना फायदा, ज्येष्ठांना फायदा, शेतकऱ्यांना फायदा, सगळ्यांना फायदा. का नाही करून द्यायचं? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, यश सुबह सुबह फोन पर खुर्चीच्या मागे लागणारा एकनाथ शिंदे नाही, खुर्ची शोधणारा नाही तर माणसं शोधणारा आहे, माणसांची दुःख शोधणारा आहे, माणसांच्या अडचणी शोधणारा एकनाथ शिंदे आहे. म्हणून आजही सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद मी पाहतो, महाराष्ट्रात जिथं जिथं जातो रस्त्याच्या दुतर्फा लोक असतात, अगदी वयोवृद्ध माझ्या भगिनी असतात, बांधव असतात, ज्येष्ठ असतात, लहान मुलं असतात. लहान मुलं पण आनंद व्यक्त करतात मला बघितल्या. हे प्रेम जे आहे, हे प्रेम सगळ्यांना मिळत नाही. आणि म्हणून मी भाग्यवान आहे. पद येतात जातात, पद वर खाली होतात, पण आज तुम्ही जी मला ओळख दिली आहे, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही सगळ्यात मोठी ओळख या एकनाथ शिंदेला मिळाली आहे. याचा आनंद आहे मला. आणि म्हणून कोविडच्या काळात देखील मगाशी बापू आपले काय बाबू पाटेंनी उल्लेख केला, कोविडच्या काळात देखील तुम्ही सगळ्यांनी लोकांना वाचवायचं काम केलं. अरे बाबा, स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीला देखील नातेवाईक येत नव्हते, त्यावेळेस तुम्ही काम केलं. असे बाबू पाटे आज शिवसेनेमध्ये आले. असे लोक हे हडाचे कार्यकर्ते आहेत. मला तिथून येताना म्हणाले, शिंदे साहेब तुम्हाला खांद्यावर उचलून घेऊ का? मी म्हणालो, अरे बाबा तुमचं काम मी ऐकलंय, खरं तुम्हालाच उचलून घेतलं पाहिजे. कार्यकर्ता म्हणून काम करणारे लोक आपल्याकडे आहेत. आज लांडे काय, बाकी लोक आले, सगळे लोक हे शिवसेनेमध्ये काय येत आहेत? शिवसेनेमध्ये प्रचंड ओघ लागलेला आहे. येत आहेत लोक, राज्यभरातून लोक प्रवेश करतात, या एकनाथ शिंदेवर विश्वास ठेवतात. काय काय मला शिव्या देत आहेत, काय काय म्हणतायत, आताही सोडत नाहीत. 2.5 वर्ष तुमच्या एकनाथ शिंदेला काय काय दूषणं दिली, काय काय आरोप केले, काय काय पद लावली, काय काय केलं. माझ्या बरोबर गुवाहाटीला माझ्या लाडक्या बहिणी होत्या आमदार, त्यांच्याबद्दल फार वाईट शब्द वापरले. पण या एकनाथ शिंदेने कधी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं. मी म्हणालो तुम्ही आरोप करा, एकनाथ शिंदे तुम्हाला कामातून उत्तर देईल, कामातून उत्तर देईल.
आता देखील काल परवा म्हणाले का गंगेमध्ये जाऊन पाप धुवायला गेले. अरे बाबा, 65 कोटी लोक महाकुंभात गेले, त्या महाकुंभाचा पण अपमान करताय. अरे बाबा, तुम्ही जर असं म्हणाल तर मग बाळासाहेबांचे विचार विकण्याचं पाप तुम्ही केलं, हिंदुत्वाचे विचार विकण्याचं पाप तुम्ही केलं, धनुष्यबाण, पवित्र धनुष्यबाण गहाण टाकण्याचं पाप तुम्ही केलं. ही तुमची पापच मी धुवायला गेलो होतो असं म्हणू मी. काही लोक पाप लपवायला लंडन मध्ये जातात. ती वेळ या एकनाथ शिंदेवर कधी आली नाही, येणारही नाही. काय माझ्याकडे हेच प्रेम, जनतेचं प्रेम हेच माझं टॉनिक आहे. जनता हीच माझी संपत्ती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही आरोप करा, आम्ही काम करू. आणि म्हणून लोक आज येतायत, लोक येतायत, प्रवेश करतायत. त्यांना एक विश्वास आहे की या ठिकाणी न्याय मिळेल. आणि म्हणूनच आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे की आम्ही 80 जागा लढवल्या आणि तुमच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने 60 जागा जिंकल्या. 80 पैकी 60. 15 लाख मतं उबाटापेक्षा जास्ती मिळाली. तुम्ही 100 लढवल्या, 20 जिंकले. थोडे आमचे चुका झाल्या नाही तर 1 अंकीच आले असते. मग जनतेने शिक्कामोर्तब केलं. खरी शिवसेना कुणाची, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण. त्यामुळे ही जनार्दनाने ठरवलंय. आणि म्हणून या ठिकाणी एकच सांगतो, धक्क्यावर धक्के खातायत तरी सुद्धा त्यांना आनंदच वाटतोय. एक लक्षात घ्या, मला आठवतंय की कुठलं युद्ध झालं ते युक्रेनमध्ये, तर त्यावेळेस देखील युद्ध झालं. त्यावेळेस या आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी आपले लोक, तुम्ही आठवण काढली म्हणून, आपले लोक तिथून सुरक्षित आणण्यासाठी या ठिकाणी युद्ध थोडा वेळ थांबवण्याचं मोठं काम केलं. त्यांनाही शिव्या शाप देत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींना. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन की किती लोक जात आहेत. अरे का जात आहेत याचा विचार तरी करा. आनंद व्यक्त करतायत कार्यालयावर. आणि मला आठवतंय की मी एकदा आलो होतो आणि मीच आठवण केली त्यांना, ते कुठं आहे तुमचं रायगड. तर गेलो तिथे आणि बघितलं, तिथून ते समाजसेवा करतात, लोकांना मदत करतात, सर्वसामान्यांची दुःख ऐकतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, तुम्ही जी काही मागणी केलेली आहे, वाहनतळ हे नारायणगावचं, मगाशी बाबूशेठ, मी गाडीतून येतानाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन केला. मी म्हणालो, शरद सोनावणे तुम्हाला भेटतील आणि नारायणगावचं वाहनतळ आणि त्या डेपोचा विकास करा. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, ते आमचे गोविंदराजना पण मी सांगितलं नगरविकासच्या की आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे, लोकांचं आरोग्य आपल्याला सांभाळायचं आहे. बिबट सफारी त्याला पैसे दिलेत आपण 80 कोटी रुपये. आणि बिबट सफारी तर होणारच, कारण मोठा आपला वाघ आणि मोठा आपला बब्बर शेर इथं आहे. त्यामुळे बिबट सफारी झाल्याशिवाय राहणार नाही. नरभक्षक बिबट्यांचा बंदोबस्त, अरे आपण सगळे वाघ आहोत त्यामुळे. आणि अरे हो थांबा रे बाबा, काय ते काम तर करू दे त्याला जरा. आणि म्हणून चारी बाजूने शिवनेरी, जुन्नरला महाद्वार करायची, महाद्वार देखील होतील. आणि एक सुंदर महाद्वार
जगाला हेवा वाटेल असं आपण करूया. दाऱ्या घाट बरेच वेळा तो शरद बोलतो. आता दाऱ्या घाट एकदा फोडलाच पाहिजे आणि तोडफोडीचं काम एकनाथ शिंदेला बऱ्यापैकी येतं. आणि म्हणून शरद, मी MSRDC आणि PWD ला सांगतो, याचं सर्वेक्षण झालंय का? पुन्हा सर्वेक्षण करू आणि हा शॉर्टकट मारू आपण डायरेक्ट मुंबई ठाण्याला जवळ पडेल. आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये जायला जवळ, बरेच लोक इथले आनंद आश्रमाला येऊन गेले. आणि म्हणून त्याचबरोबर ओझरचं जलाशयामध्ये नौकानयन, मी आताच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना सांगतो की ताबडतोब या ठिकाणचा सर्वे करा आणि तुम्ही त्यांना भेटून घ्या आणि तेही आपण मार्गी लावू. बुडीत बंधारे आदिवासी भागामध्ये, बुडीत बंधारे आता आम्ही आमच्या तिकडे करतोय कोयनेच्या जलाशयात, आणि बुडीत बंधारे आदिवासी आपला मूळ आहे. आणि म्हणून आदिवासी समाजाला न्याय देण्या तुमचा नेताच आता इकडे आलाय ना, आदिवासी समाज आपल्याला लांडे ना, हा देवराव लांडे, खुशी खुशी इथे जोर जबरदस्तीचा मामला नाही. आजपर्यंत या महाराष्ट्रातली तमाम जनता जी प्रेम माझ्यावर करते त्या प्रेमाने जिंकलंय, कुणालाही जोर जबरदस्ती नाही. आणि म्हणून खुशी खुशी आज सगळ्यांचा प्रवेश झाला. आणि नगर विकास आपल्याकडेच आहे. ऐतिहासिक जुन्नर शहर सौर ऊर्जा प्लांट चालू करणे, संपूर्ण शहर वीज बिल मुक्त करणे, म्हणजे लाईटचं बिल नाही भरायचं. शेतकऱ्यांचं केलं ना 7.5 HP मोटर पर्यंत पंपाचं. सोलर वर आपण जाऊ आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्याकडे एनर्जी विभाग आहे, ते पूर्णपणे सोलर वर आपण काम करतोय. शेतकऱ्यांच्या मोटर पंप देखील सोलर वर कन्वर्ट करणार आणि सोलर वर आल्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतः सोलर प्लांट असणार, त्यामुळे वीज बिल द्यायचं काय संबंध. मॉडेल बनवा तुमचं मतदारसंघ. बंदिस्त गटार योजना, STP प्लांट माझ्याकडेच आहे, ते नगरोत्थान मधून आपण त्याला पैसे देऊ. ताबडतोब प्रस्ताव द्या. जुन्नर शहरासाठी या ठिकाणी रस्ते व्हायला पाहिजे, बंदिस्त गटार व्हायला पाहिजे, STP व्हायला पाहिजे, ह्यासाठीच आपलं सरकार आहे. आणि म्हणून हा जुन्नर हा महाराष्ट्रातला पहिला पर्यटन तालुका झालाय का. आणि मग पर्यटनासारखं पर्यटनाला चालना पण द्यायलाच लागेल. मंत्री आपल्याकडेच आहे शंभूराज देसाई, आणि म्हणून 30 गावांचा पर्यटन आराखडा आपण तयार करतोय. आणि म्हणून यामध्ये छोटा मोठा व्यवसाय चालू होईल, लोकांना रोजगार मिळतील. मुंबई ठाण्याकडे तिकडे शहरामध्ये आपल्याला रोजीरोटीसाठी जावं लागणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपण चिलेवाडीसाठी पण 313 कोटी मंजूर केले का, केलाय ना. फूड प्रोसेसिंग पार्क आपण उभारतोय डुंबरवाडी, हे देखील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरेल. पंतप्रधान गती शक्ती मध्ये 56 किलोमीटर लांबीच्या जुन्नर तळेगाव रस्त्याच्या कामाला देखील आपण गती देतोय. जुन्नर भीमाशंकर हा देखील महत्वाचा ब्राऊन फील्ड रस्ता आहे, तो बांकर फाट्याला जोडणार आहे. आणि म्हणून तो देखील आपण करतोय. पागोटे ते जुन्या पुणे महामार्गावरील चौक जंक्शन पर्यंत एक्सप्रेस वे होतोय. मुरबाड जुन्नर, जे बोलतोय ते करायला लागेल आपल्याला बाबा, कारण मी बोललो की बोललो. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. अरे बाबा, तुम्ही आता एवढी घाई करायला लागली का पार त्याचे तुम्ही त्यांचे हितचिंतक आहे ना का दुश्मन आहे. मग हळूहळू सगळं होईल, काळजी करू नका, सगळं होईल. आणि मला कळतंय मी न बोलता, बघा लोक काय करतात, सांगतात, आश्वासन देतात,
हे देऊन टाकतो ते देऊन टाकतो, काही देत नाही. पण हा एकनाथ शिंदे एकदा बोलला की बोलला. बाळासाहेबांनी सांगितलं, एकदा शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. आणि न बोलता मी तुम्हाला, माझा इतिहास तुम्हाला माहित आहे ना, काय काय करू शकतो मी. तर त्यामुळे चिंता करू नका. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की, आणि काय बाबा झालं ना, आणि रेल्वे नाही, जे लोकांना पाहिजे, लोकांची संमती जिथं आहे ते सगळं केलं जाईल. तुम्हाला माहित आहे, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग आपण केला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना नाव दिलं आपण. लोक विरोधात होते काही, मी म्हणालो एकाचाही विरोध असला तर आम्ही नाही करणार. आणि सगळ्यांनी संमती दिली, कन्सेंट दिले, आणि आता 20 तासाचं अंतर 7 ते 8 तासावर आलंय. फायदा झाला ना शेतकऱ्यांना. ते तर प्रक्रिया केंद्र उभी राहिली, सगळं उभं राहिलंय, एक इको सिस्टीम तयार झाली आहे. फक्त आपण रस्ता करत नाही तर तो एक इको सिस्टीम तयार करतो. त्याच्या आजूबाजूला शेतकऱ्यांना, तिथल्या गावकऱ्यांना रोजी रोटी मिळेल, त्यांचे व्यवसाय चालू होतील, अशा प्रकारचा प्रकल्प आपण उभा करतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आता लोकसभा झाली, आता विधानसभा झाली, आता शरद आणि बापू, शिवतरे बापू आणि आपले बाबूशेठ आणि देवराम लांडे आणि सगळी टीम, आता तुमची जिम्मेदारी आहे. आता तुम्ही हे झाले आमदार, मी उपमुख्यमंत्री झालो, हे आमदार झाले, आता कोणी मंत्री झाला, आमदार झाला, खासदार झाला. आता मात्र निवडणुका या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत. जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका यामध्ये आपल्याला भगवा डौलाने फडकवायचा आहे. हा संकल्प आपण करूया, बरोबर. आणि हा संकल्प करू. आणि हेही सांगू की आता गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक, कार्यकर्ते वाढवा, कार्यकर्ते जपा. आणि या सर्व कार्यकर्त्यांची भावना काय असते, आम्ही निवडून देतो, आपल्या उमेदवाराचा प्रचार ते करतात. आपण काय सगळीकडे नाही पोहोचू शकत आमदार खासदारच्या निवडणुकीत, पण हेच आपले सगळे. हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम केलं, कालही आजही आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार, हा शब्द आपल्याला मी देतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून शरद सोनावणेजी, आपला माणूस, ही सगळी आपली माणसं आहेत, आपला माणूस आपल्याकडे आलाय, त्याचं मी मनापासून स्वागत करतो. आज भगवा झेंडा त्याने हातात धरलाय. हाच भगवा झेंडा डौलाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकला पाहिजे. बाबू शेठ, आपले देवराम शेठ, खुशी खुशी फडकला पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.